नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता रमाने सगळ्या मुलांना घेऊन किल्ला केलेला बघताक्षणी इकडे इरावती आणि मालविकाला मोठा धक्का बसलेला असतो. मालविका म्हणते की तिने सगळ्या मुलांना एकत्र करून किल्ला बांधला, सगळ्यांना पुन्हा एकत्र आणलं आणि झालं सगळं. आपला सगळा डाव उलथून पाडला आणि आले पुन्हा सगळे एकत्र. आता काय, सगळे एकत्र येतील, पुन्हा गप्पा गोष्टी सुरू करतील. मग काय, इरावती आता येरझाऱ्या मारत विचारच करत असते. मालविका म्हणते की अहो इरावती मॅडम, मी तुमच्याबरोबर बोलते, तुमचं काय फक्त योगासनं आणि मनन चालू असतं. आणि तेवढ्यात आता त्यांच्या दरवाजात रमा तिथे येऊन त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा रमा ही इरावती समोर येते आणि म्हणते की बरोबर आहे तुमचं. तर आता इरावती रमाकडे बघत असते. रमा इरावतीला म्हणते की बाहेर मुलांनी उभा केलेला किल्ला तुम्ही बघितलाय का? तो जर तुम्ही बघितला की मग तुम्हाला कळेल आपण जिंकलोय की नाही जिंकलोय. तेव्हा इरावती म्हणते की खरंच आपण सगळे जिंकलोय. तेव्हा रमा म्हणते की चला ना मग ही दिवाळी आपण सगळे एकत्र साजरी करूयात. आणि त्यानंतर रमा आता इरावतीच्या पाया पडते आणि लगेच इरावती रमाला हॅप्पी दिवाळी करते. आणि तेवढ्यात आता रमा इरावतीला म्हणते की पण याचा अर्थ असा नाही होत की इरावती तुम्ही काही कारस्थानं करताल आणि मी गप्प राहील. आणि रमा आता इरावतीला म्हणते की त्याचं काय आहे, इरावती तुमचे 99 अपराध तर झालेत आणि आता तुम्ही एक जरी अपराध केला तरी तुमचे 100 अपराध पूर्ण होतील. आणि त्यानंतर मग मी जे काही करेल ना ते कुणालाच कळणार नाही. आणि पटकन इरावती आता रमाच्या कपाळाचा किस घेते. मालविका ते सगळं बघत आता अवाक होत असते. आणि रमा निघून जाताच इकडे मालविका इरावतीला म्हणते की हिचं काहीतरी करा प्लीज. आणि इरावती आता मालविकाकडे बघते. तेव्हा मालविका म्हणते की बघताय काय, काहीतरी करा. इरावती म्हणते की मी आता काहीच करू शकत नाही, कारण आता माझ्यावरती तीक्ष्ण नजर आहे आणि जर मी काही केलं तर माझ्या विरोधात ती पुरावे गोळा करेल. आणि जर असं झालं तर अक्षयच्या मनात, अक्षयच्या समोर मी वाईट पडेल. इरावती म्हणते की आता आपण फक्त गप्प बसून राहायचं. तेव्हा मालविका म्हणते मग ही दिवाळी फक्त रमाच्या इशाऱ्यावर चालणार का? इरावती म्हणते की या दिवाळीत ती फराळ बनवणार, फटाके फोडणार आणि अक्षयने लावलेल्या वातीत रमा धमाका करणार. आणि तेव्हा मग बघायला काय मज्जा येईल असे इरावती बोलते. आणि इरावती म्हणते की असं झालं की मग अण्णासाहेब रमाला इथून घेऊन जातील नाही का? तर मालविका खुश होते आणि इरावती आता मालविकाला हॅप्पी दिवाळी करते. आणि इकडे आता अण्णासाहेब आणि साई त्यांच्या ऑफिसमध्ये दिवाळीनिमित्त आता सगळी कामकाजं करत असतात. तर अण्णासाहेबांचं लक्ष मात्र रमावर लागलेलं असतं. आणि रमा अंधारात ज्यावेळेस अण्णासाहेबांना भेटली होती त्यावेळेस अण्णासाहेब तिथून जात असताना अण्णासाहेबांनी रमाला बघितलेलं असतं आणि विचारलेलं असतं की रमा, अगं तू इथे काय करतेस एवढ्या रात्री? रमा म्हटलेली असते की आरोही सोबत फिरायला आले होते मी. रमा म्हणते की तिला चॉकलेट हवं होतं. अण्णासाहेब म्हणतात की तुझ्या पर्समध्ये तर कायम चॉकलेट्स किंवा गोळ्या असतात रमा. आणि रमा, तुझ्या चेहऱ्यावर एवढी भीती का दिसतेस ग, आणि तू एवढं माझ्यापासून काय लपवतेस? तेव्हा रमा खोटं बोललेली असते आणि म्हणते काही नाही अण्णासाहेब. आता साई हा अण्णासाहेबांकडे बघतो तर अण्णासाहेबांचं काही लक्षच नसतं, कारण साईने अण्णासाहेबांना रजिस्टर बघायला लावलेलं असतं. पण आता लक्ष नसल्यामुळे साई आता त्या सगळ्या शिक्षकांना ते रजिस्टर देतो आणि म्हणतो की तुम्ही एकदा चेक करून सांगा. आणि ते सगळे निघून जातात. आणि तेवढ्यात आता साई अण्णासाहेबांना भानावर आणतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्ही रमाचा विचार करताय ना? साई म्हणतो काय झालं? तर अण्णासाहेब म्हणतात की साई, मला असं वाटतंय की रमा त्या घरामध्ये खुश नाहीये आणि नक्की काहीतरी झालंय. अण्णासाहेब म्हणतात की मला वाटतंय ती आपल्यापासून काहीतरी लपवती. त्या दिवशी मला रस्त्यात भेटली होती आणि त्या दिवशी काहीतरी ती वेगळंच बोलत होती आणि माझ्यापासून काहीतरी लपवत होती असे अण्णासाहेब आता साईला बोलतात. अण्णासाहेब म्हणतात मला माहिती आहे, मी तिला किती जरी विचारलं तरी ती मला सांगणार नाहीये. आणि इकडे आता अण्णासाहेब म्हणतात साई, तू एक काम का नाही करत? तू तिच्याकडे जा आणि एकदा तिला भेटून तरी ये. तेव्हा आता साई विचारात पडतो. आता अण्णासाहेब उठून उभा राहत म्हणतात की मला वाटतंय की रमा तिथे एकटी पडते आणि मला वाटतंय की तिच्या सोबतीसाठी आपण दोघांपैकी एक जण तिथे जायला हवंय. आणि अण्णासाहेब म्हणतात की त्या निमित्ताने तिला सोबतही होईल आणि तिथली बातमीसुद्धा आपल्याला समजेल, नक्की तिथे काय चाललंय ते. पण अण्णासाहेब म्हणतात की त्या अक्षयच्या घरातील कोणत्याही माणसाला किंवा तिच्या आत्याला आता कानोकान खबर लागायला नको. अण्णासाहेब म्हणतात हे बघ साई,
काही जरी झालं तरी रमाला आता आपल्या सोबतीची गरज आहे. आणि अण्णासाहेब म्हणतात की अरे साई, तुला असं नाही वाटत का आपण तिथे जाऊन रमाच्या सोबतीची तिला गरज आहे म्हणून? तर साई म्हणतो वाटतंय ना अण्णासाहेब. साई म्हणतो की अण्णासाहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काहीतरी तिथे जाऊन आपल्याला रमाची काय मदत करता येईल ते. साई म्हणतो की अण्णासाहेब त्याची तुम्ही काळजी नका करू. तेव्हा अण्णासाहेब म्हणतात काळजी कसं नका करू, तिथे रमा एकटी आहे. आणि अण्णासाहेब म्हणतात की हे बघ साई, जर तुला काही प्रॉब्लेम वाटला की लगेच रमाला इकडे घेऊन ये, मग तिच्या वचनाचं काय करायचं ना ते आपण बघून घेऊ. अण्णासाहेब म्हणतात की पण काही जरी झालं तरी रमाला तिथे त्रास झालेला मला सहन होणार नाही साई. आणि त्यानंतर इकडे आता साई म्हणतो की मला आता काहीतरी केलंच पाहिजे आणि तिथे जाऊन रमाची मदत केलीच पाहिजे. इकडे आता इरावतीने मोठा प्लान केलेला असतो आणि प्लानप्रमाणे आता तारा आणि मालविका आता फावडं आणि कुदळ घेऊन आता जमीन म्हणजे अण्णासाहेबांच्या घरासमोर खड्डा खांदत असतात. आणि आता खड्डा खांदत असताना मालविका आणि ताराला त्यांचा प्लान आठवतो. इरावतीने त्यांना सांगितलं असतं की खड्डा खांदल्यानंतर तारा आणि मालविका फटाके आणायचे. तेव्हा तारा म्हणते कशासाठी? तर इकडे आता इरावती म्हणते तुला माहिती आहे ना, दर दिवाळीला पहिला फटाका अक्षय पेटवतो ते. तर ताराने हो म्हटलेलं असतं. आणि तो प्लान आता इरावतीने समजून सांगता क्षणी ताराने आता मोठ्या फटाक्याच्या दारू गोळ्यामध्ये एका मोठ्या फटाक्याची लड त्यामध्ये ठेवलेली असते आणि त्या दारू गोळ्याची फटाक्याची पिशवी आता त्या खड्ड्यामध्ये पुरलेली असते. आणि त्यानंतर आता बरोबर त्या पुढ्यातील फटाक्याची वात आता बाहेर जमिनीवरती काढलेली असते. आणि मालविका आणि तारा आता दोघेही आतमध्ये जातात. त्यानंतर आता अक्षय दिवाळीसाठी खूप सारे फटाके आणतो आणि ते फटाके बघून आता इकडे तारा पार सगळेजण जाम खुश झालेले असतात. आणि त्यानंतर आता अक्षय प्रत्येकाला फटाके वाटून देतो. आणि तेवढ्याच इरावती तिथे त्यांच्याकडे बघते आणि म्हणते अरे वा, आले का फटाके? आता तर काय 4-5 दिवस तुम्ही सगळे हे फटाके वाजवण्यातच व्यस्त असताल. रमा म्हणते की हे जे आणलेले फटाके आहेत ते 4 दिवस पुरवायला हवेत, म्हणजे एक दिवशी असं संपून नाही टाकायचे. इरावती म्हणते की रामाचं बरोबर आहे, पण ती मुलं आहेत आणि फटाके उडवायला आणि फोडायला खूप मज्जा येते. आणि आता आरोही म्हणते की आई प्लीज आम्हाला फटाके उडवायची परमिशन दे. तर आता रमा म्हणते ठीक आहे. तर आरोही सगळ्यांना म्हणते की चला मग आता आपण फटाके उडवायला जाऊयात. रमा म्हणते की अगं आरोही, परवा दिवाळी आहे, आत्ता कुठे फटाके उडवायचेत? आणि तेवढ्यात आता तारा म्हणते की इरावती, पहिला फटाका बाबा फोडणार आहेत ना? तेव्हा आता इरावती म्हणते की ऑफकोर्स तसा आपल्या घरातील नियमच आहे. तेव्हा अक्षय इरावतीकडे बघतो. आता पार्थसुद्धा म्हणतो की आपल्या घरातली ती तशी परंपराच आहे. तर इरावती म्हणते पहिला फटाका अक्षयच फोडणार, कारण तो घरातील कर्ता पुरुष आहे. आता इरावती म्हणते की अक्षय चल, तू घरातील कर्ता पुरुष आहे ना, तेव्हा पहिला फटाका तूच फोडायचा आहे. अक्षय म्हणतो असं काहीच नाही आहे. ही इरावती आत्या काहीही बोलते आणि उगाच कशाला मला मोठेपणा देते. तेव्हा आता इरावती म्हणते की असं काही नाही आहे अक्षय. इरावती म्हणते की घराचा चालक आणि मालक दोन्हीही तू आहे अक्षय. आणि मालविका म्हणते की अक्षयजी, यानंतर पुढे जाऊन हा मान कुणाला मिळणार आहे? तेव्हा अक्षय म्हणतो की यात कसला आला मान? तेव्हा आता आरोही म्हणते की का तुला यातील पहिला फटाका फोडण्याचा मान आईला द्यायचा आहे का बाबा? तर आता अक्षय म्हणतो की हा फुलबाजा उडवेल ना ती. तर रमा म्हणते चालेल, पण मी एकटी कशाला, आपण तिघेही मिळून फटाका फोडूयात, म्हणजे हा फुलबाजा आपण तुम्ही, मी आणि आरोही हे तिघे वाजवूयात. आणि इरावती म्हणते की ते सुद्धा छानच आहे की. तेव्हा आता आरोहीला आनंद होतो आणि रमा आणि अक्षयला घेऊन आरोही आता तो फुलबाजा वाजवायला बाहेर जाते. आणि आता अक्षय, आरोही आणि रमा फुलबाजा वाजवायला बाहेर जाते. तर मालविका इरावतीला म्हणते की अहो त्यांना थांबा. तर इरावती म्हणते की जाऊ दे ना, थोडंसं अक्षयला सुद्धा भाजेल, पण रमाला भाजल्यानंतर मजा येईल. आणि त्यानंतर इकडे आता इरावती म्हणते की चल मालविका, आपल्याला हे सगळं रेकॉर्ड करायचंय आणि अण्णासाहेबांना पाठवायचंय. आणि पळतच आता मोबाईल घेऊन इरावती ही मालविकासोबत आता तिथे काय घडतंय हे बघायला आणि रेकॉर्ड करायला बाहेर जातात. इकडे आता रमा, आरोही आणि अक्षय तो फुलबाजा वाजवण्यासाठी ज्या ठिकाणी खड्डा खांदून तो दारू गोळ्याचा फटाक्याचा पुडका आता त्या जमिनीत पुरलेला असतो त्या ठिकाणी सगळेजण येतात. आणि बरोबर त्या ठिकाणीच आता तो फुलबाजा वाजवण्यासाठी आता रमा आणि अक्षयने ठेवलेला असतो. आरोही, रमा आणि अक्षय तिघेही आता तो फुलबाजा वाजवण्यासाठी आता त्या फुलबाजाची वात पेटवण्यासाठी तिघेही एकत्र येतात.
आता वरून मालविका आणि इरावती ते सगळं बघू लागते आणि आता ताराने मोठी खिळी केलेली असते. तो फुलबाजा आता तारा आपल्या हातात घेते आणि बरोबर तो पुडा जिथे ठेवलेला आहे आणि त्या पुड्यातील फटाक्याची वाज जिथे आहे त्याच ठिकाणी आता ताराने फुलबाजा ठेवलेला असतो आणि पटकन तारा बाजूला जाते. तर इरावती म्हणते की चला चला फोडा आता फटाका. आणि इकडे आता अक्षयने बाजूला जाऊन सुरसुरी पेटवलेली असते आणि ती सुरसुरी पेटवताच अक्षय आता ती सुरसुरी रमाकडे देतो आणि रमा अक्षय ती सुरसुरी आता पेटून हॅपी दिवाळीची सुरुवात करतात. इकडे आता तारा पुन्हा इरावतीकडे येते. तर इरावती म्हणते सगळं व्यवस्थित केलंय ना? तर तारा म्हणते हो. आणि ती पेटती सुरसुरी घेऊन अक्षय, रमा आणि आरोही तिघे आता ती सुरसुरी उडवत आता त्या फुलबाजाजवळ येतात. आणि इकडे आता तारा आणि मालविकाला मोठा आनंद झालेला असतो आणि पटकन आता तारा आणि मालविका म्हणते की आता होणार मोठा धमाका आणि दोघेही खुश होऊन आता हसू लागतात. आणि त्यानंतर आता इकडे पटकन इरावती म्हणते की चला चला लावा फटाका. आणि त्याच वेळेस आता ती पेटती सुरसुरी रमा, आरोही आणि अक्षय तिघेही आपल्या हातात घेतात आणि तो फुलबाजा त्या ठिकाणी ठेवलेला असतो त्या ठिकाणी आता तो फुलबाजा पेटवू लागतात. तर इकडे रमा अक्षयकडे आणि अक्षय आता रामाकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता तो फुलबाजा पेटवता क्षणी इकडे आता रमा, अक्षय आणि आरोही थोडेसे बाजूला येतात. तर तो फुलबाजा मोठ्या धमाक्यात आता फुलून आता उडतो. तर त्याचबरोबर इकडे इरावतीने आणि मालविका सगळ्यांनी कानाला हात लावलेलं असतं आणि कानाला हात लावता क्षणी आता मोठा धमाका होणार असे त्यांना वाटत असतं. पण त्या ठिकाणी तो फटाका मात्र पेटलेलाच नसतो आणि फक्त फुलबाजाच वाजतो. तेव्हा आता इरावती, मालविका आणि ताराला मोठा धक्का बसतो आणि हे असं कसं झालं याचा तिघीही आता विचार करू लागतात. तर इरावती रागाने ताराकडे बघते आणि म्हणते की काय गं, अगं तू तर म्हणाली होती. तेव्हा तारा म्हणते की ग्रँडमी, अगं मी सगळं काही व्यवस्थित सेट केलं होतं पण हे असं का घडलं ते मलाच काही कळत नाही. मालविका म्हणते की मला सुद्धा काही कळत नाही नेमकं प्रॉब्लेम काय झाला, आम्ही सगळं व्यवस्थित सेट केलं होतं. आणि त्यानंतर आता रमा, अक्षय मोठ्या प्रेमाने आता बाकीचे फटाके उडवतात आणि एन्जॉयमेंट घेतात. तर इरावतीला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने ताराकडे बघत आता आरोही फटाके वाजवत असते. तर इरावती आता ताराकडे बघत आता टाळ्या वाजवते. आणि तेवढ्यात आता समोर एक कार आलेली असते आणि समोर एक कार येता क्षणी इकडे आता त्या कारचा हॉर्नचा मोठमोठ्याने आवाज येऊ लागतो. तर इरावती म्हणते की अरे कोणाची कार आहे ती आणि कोण हॉर्न वाजवतोय. तर रमा, अक्षय फटाके वाजवत असताना सगळेजण आता त्या कारकडे बघतात. त्यामध्ये टोपी घालून एक माणूस तिथे झोपलेला असतो आणि लगेच आता इरावती मोठ्याने ओरडत म्हणते की कोण आहे त्या कारमध्ये, उतरा बाहेर. आणि लगेच आता सगळेजण त्या कारकडे बघत असतात. तर त्या कारचा हॉर्न वाजतच असतो आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून एक माणूस आता बुटासुटात असलेला तो माणूस खाली उतरतो आणि मोठ्याने आता त्याच्या डोक्यावरती टोपी ठेवून आळस देतो. आणि आता मोठे फॉरेनर बनून पंकज काका आणि मंगल मावशी आता त्या कारमधून तिथे आलेले असतात आणि लगेच आता दोघेही आता वेगळ्या सुटाबुटात आणि वेगळ्या मॉडर्न ड्रेसमध्ये आता बाहेर येतात. आणि लगेच हाय करत मंगल मावशी आता पुढे येते. तर पंकज काका आता हॅपी दिवाळी करत तिथे येतात. तर डोक्यावर टोपी असलेली मंगल मावशी मॉडर्न ड्रेस घालून आता रमासमोर आणि इरावती त्यांच्यासमोर येत म्हणते की ओळखलं का आम्हाला. आणि लगेच आता इकडे मंगल मावशी म्हणते की आम्ही रमाचे आप्तेष्ट, आय एम व्हेरी रिच. आणि लगेच आता रमाची मावशी म्हणते की आता आम्ही खूप श्रीमंत झालो आहोत. इरावती, मालविका, रमा, अक्षय सगळेजण आता त्यांच्याकडे बघत असतात. कोणीच आता पंकज काका आणि मंगला मावशीला ओळखलेलं नसतं. आणि तेवढ्यात आता इरावती ही त्यांच्यासमोर येत म्हणते की तुम्ही इथे कसे. इरावतीने त्यांना ओळखलेलं असतं. तर लगेच आता मंगल मावशी म्हणते की आय एम MM म्हणजे मंगल मावशी. तर लगेच आता पंकज काका म्हणतो की आय एम P फॉर पंकज काका. आणि लगेच रामा म्हणते की तुम्ही हे सगळं काय चाललंय. आणि लगेच आता मंगल मावशी म्हणते की आता आम्ही हाय स्टँडर्ड झालो म्हणजे फॉरेनर. आणि तेवढ्यात आता रमा ही मंगल मावशी आणि पंकज काकांच्या पाया पडत म्हणते की तुम्ही आता इथे अचानक कसे आलात. आणि लगेच आता पंकज काका म्हणतात की तुला कंपनी हवी की नाही रमा, त्यासाठी हा पंकज काका आणि मंगल मावशी आली. आणि त्यानंतर आता इकडे इरावती ही मालविकाकडे येते आणि मालविकाला मोठा डाव सांगते. आणि लगेच आता इरावती म्हणते की अक्षय उद्या आकाशकंदील घेण्यासाठी मार्केटमध्ये जाणार आहे. तेव्हा
तू अक्षयसोबत जायचं, तो प्लान मीच करते. आणि लगेच आता मालविका म्हणते की असं असेल तर मी अक्षयसोबत जाईल. आणि त्याचबरोबर आता मालविका तयार झालेली असते. आणि इकडे आता रमा, अक्षय, आरोही तिघे मार्केटमध्ये येतात. तर आरोही आता रमा आणि अक्षयकडे बघते. अक्षय आता रमाला म्हणतो की काय आकाशकंदील खरेदी करायचा आहे. तर रमा म्हणते की मालविका येणार होती ना तुमच्यासोबत खरेदी करायला. तर अक्षय म्हणतो की येणार होती पण नाही आली. इकडे पंकज काका आणि मंगला मावशीने इरावतीचा प्लान ऐकलेला असतो आणि पटकन पंकज काका आणि मंगल मावशी दोघेही आता मालविकाला तिकडे टाईमपास करून गुंडाळतात. तर त्यानंतर इकडे आता मालविकाला पंकज काका आणि मंगला मावशीने दुसऱ्याच ठिकाणी पाठवलेलं असतं. आणि मालविका त्या मार्केटमध्ये येताच म्हणते की कुठे अक्षय काय माहिती. इकडे आता वाट बघून थकल्यानंतर अक्षय म्हणतो की खरेदी करायचा का आता आकाशकंदील. तर रमा म्हणते की हो करायचा. आणि मंगल मावशी आणि आता पंकज काका येऊन इरावतीचा प्लान चौपट करत आता मालविका आणि इरावतीला पंकज काका आणि मंगल मावशी कसे अद्दल घडवतात. आणि रमाला आता पुन्हा अक्षय आणि आरोहीच्या जवळ आणून रमा कशी अक्षय आरोहीची होती हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.